नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बड्या कंपन्यांनी आपली गुंतवणूक वाढवावी अशी अपेक्षा अर्थमंत्री सातत्याने व्यक्त करत असल्या तरी बाजारातील मंदी आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धक्क्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी अजूनही गुंतवणुकीच्या बाबतीत आपला हात आखडता ठेवल्याचं दिसतंय। या पृष्ठभूमीवर बाजारात तेजी आणण्याच्या उद्देशाने सरकारने सध्या 4 स्तरात असलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात करत 2 स्तर ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून बोलताना तसे आश्वासनच दिले होते। देशातील लोकांची दिवाळी धमाकेदार होणार असं मोदी म्हणाले होते। मोदींच्या आश्वासनानंतर जीएसटी दरांमध्ये कपात करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लागल्या। केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर परिषद 3 सप्टेंबर पासून 2 दिवसीय बैठक घेणार आहे। या बैठकीचा मूळ एजेंडा जीएसटी कपातीवर निर्णय घेणे हा आहे। मोदी यांनी या सुधारणांना पुढच्या पिढीच्या सुधारणा असे नाव दिले होते। या नव्या सुधारणांमुळे देशभरातील कराचा बोजा कमी होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते। सध्या जीएसटी 5, 12, 18 आणि 28% अशा 4 स्तरावर आकारली जाते। काही जीवनावश्यक अन्न उत्पादनांवर 0 किंवा 5% कर आकारला जातो, तर लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर सर्वाधिक 28% कर आकारला जातो। त्याशिवाय 28% श्रेणीतील वस्तूंसाठी, विशेषतः ऑटोमोबाईल्स सारख्या गैर कार्यक्षम आणि लक्झरी वस्तूंसाठी वेगवेगळ्या दरांनी अतिरिक्त उपकर लागू केला जातो। दरम्यान जीएसटी दर सुसूत्रीकरणावरील मंत्री गटाने 5 आणि 18% स्लॅबसह सरलीकृत रचनेला मान्यता दिली। त्यामुळे लवकरच 12 आणि 28% कर स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे। अर्थात विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील काही अर्थमंत्र्यांनी जीएसटी स्लॅब कमी झाल्यामुळे राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या परताव्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली। त्या संदर्भात केंद्राची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे या मंत्र्यांनी म्हटले। त्यावरही योग्य निर्णय अपेक्षित आहे। एकूण काय तर या दर कपातीमुळे दिवाळीच्या खरेदीचा धमाका सुस्तावलेल्या बाजारपेठेला गती देणारा ठरू शकतो। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।